आज आमच्या विद्यालयामध्ये विज्ञान या विषयावर आधारित जैनम आणि जीविका या दोघांनी एक छोटे साध्या प्रयोगातून एक सुंदर असा कार्यक्रम त्या ठिकाणी सादर केला। हा जो आज कार्यक्रम झाला, जीविका आणि जैनम यांनी जो मॅजिकल सायन्स इव्हेंट हा सादर केला, यामुळे फायदा असा झाला ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी जे शिकतात किंवा जे दैनंदिन कामं करतात याच्यामध्ये विज्ञान आहे। आणि विद्यार्थी हा जिज्ञासू कसा असावा त्याच्याबद्दलचं एक छान उदाहरण आहे। आमच्या विद्यार्थ्यांना त्यांनी अति छान प्रकारे प्रयोग करून दाखवले आणि विज्ञानाचे जे प्रयोग करून दाखवलेले आहेत त्यामध्ये सोप्या गोष्टीतून जे विज्ञानाचे प्रयोग आपण करू शकतो। तर आजचं युग म्हटलं तर विज्ञान युग आणि या विज्ञान युगामध्ये भरपूर काही एक्सपेरिमेंट आता प्रत्येक ठिकाणी सायन्सचा वापरू लागतो आणि या दोघांनी आम्हाला एक्सपेरिमेंट करून दाखवले, यातून आम्हाला खूप काही माहिती मिळाली। तुमच्याकडे असलेलं ज्ञान त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते ज्ञान वाटले असं म्हणतात की ज्ञान वाटल्याने ज्ञान वाटतं आणि मी नक्कीच म्हणते नॉलेज दिलं त्या आम्हाला खूप आनंद झाला। त्यांच्यामुळे आम्हाला मोटिवेशन भेटली आणि त्यांच्या एक्सपेरिमेंटमध्ये आम्हाला खूप आनंद झाला, उत्सुकता निर्माण झाली। एवढं चांगलं मार्गदर्शन केलं त्यांनी, आम्हाला एवढे एक्सपेरिमेंट सांगितले आणि आम्हाला ते समजले सुद्धा। त्यांनी आम्हाला इम्पॉसिबलचा अर्थ सुद्धा सांगितला, म्हणजे आय एम पॉसिबल। आणि त्यांनी आम्हाला सायन्स ही कॉन्सेप्ट अगदी एक्सपेरिमेंटच्या द्वारे एकदम इझी करून दाखवली आणि पहिल्यांदा त्यांची मोटिवेशन करणारी त्यांची मदर त्या पण आमच्या शाळेत आल्या आणि त्यांचे धन्यवाद करते की ते आमच्या या आणि खरंच मी त्यांची सर्वप्रथम खूप जास्त आभारी आहे। त्यांनी इतक्या सोप्या पद्धतीने समजवलं की आम्हाला खरंच खूप छान वाटलं। त्याचबरोबर त्यांची मम्मी सुद्धा आली होती, त्यांची सुद्धा आभार।